तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी जात त्यांच्यासोबत चर्चाही केली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आता शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। ठाण्यामध्ये शिंदेंच्या घरी जात रात्री सविस्तर चर्चा झालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदेंची भेट घेतली। ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांनी चर्चाही केली आहे। मंत्रिमंडळात नेमकं कोणाला कोणतं स्थान दिलं जातं या संदर्भात दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि आता कोणत्या नेत्यांना कोणतं खातं मिळणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे आपण बघतोय बावनकुळे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात। भाजपमधून अनेक महत्त्वाची सूत्र आणि अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी बैठका या सगळ्या घेण्याचं काम हे प्रदेशाध्यक्ष या नात्यानं बावनकुळे करतात। आणि त्याचबरोबरीनं पक्षातील त्यांचं वाढलेलं स्थान त्यामुळेच महत्त्वाच्या पदांवरती सुद्धा त्यांच्या मार्फत चर्चा होतीये।